नमस्कार, डीएस न्यूज मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भामध्ये एक महत्त्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1,500 रुपयाऐवजी आता 2100 रुपयाची तरतूद होणार आहे। आता 2100 रुपयाचा महिना म्हणजे हा वाढीव निधी महिलांच्या खात्यामध्ये कधीपासून येणार? आता फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता थकीत आहे, तर तो कोणत्या तारखेला महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार? याचबरोबर कोणत्या महिला सरकारने आता पात्र केल्यात, कोणत्या महिला अपात्र केल्यात, कोणत्या बोगस लाभार्थ्यांचे पैसे असा वसुली केली जात आहे आणि कोणावर कार्यवाही केली जात आहे, या संदर्भामध्ये थोडक्यात अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो डीएस न्यूज मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। सर्व लाडक्या बहिणींना विनंती आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुमचे सगळे लाडक्या बहिणीचे प्रश्न दूर होतील। सर्वप्रथम तर आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या थकीत हप्त्या संदर्भामध्ये बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। आता राज्यातल्या संपूर्ण महिलांना नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीचा जे काही हप्ता थकीत होता, तर ते सर्व महिलांच्या खात्यामध्ये सरकारच्या वतीनं जमा केलेला आहे। पण आता थकीत हप्ता आहे तो म्हणजे फेब्रुवारी आणि आता चालू असलेला मार्च महिना। आता फेब्रुवारी महिन्याचा आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्र येणार का? तर एकत्र येण्याची शक्यता आहे। आणि फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता कधीपर्यंत महिलांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो? तर मित्रांनो, याच्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर राज्याचं सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि उद्या 6 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प पुढच्या एका वर्षाचा बजेट मांडलं जाणार आहे। आणि या बजेटमध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून महिलांसाठी एक मोठी गुड न्यूज देण्याची शक्यता आहे। आणि ती गुड न्यूज अशी की सरकारने अगोदरच सांगितलं होतं की आमचं जर सरकार पुन्हा आलं तर आम्ही राज्यातील महिलांना जे काही लाडकी बहीण योजना मिळत आहे तर त्या 1,500 रुपयाऐवजी आम्ही 2100 रुपये म्हणजे निधीची वाढ करू, असं सरकारने सांगितलं होतं। आणि उद्याच्या अर्थसंकल्पामध्ये म्हणजे जे काही अर्थसंकल्प सादर होणार आहे, या अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेच्या निधीच्या वाढीबाबत राज्य सरकार तरतूद करू शकते, त्यासाठी वेगळा निधी प्रस्तावित करू शकते। 1,500 रुपये ऐवजी 2100 रुपये उद्याच्या अर्थसंकल्पामध्ये सरकार तरतूद करण्याच्या तयारीमध्ये असू शकते। कारण की याच्या अगोदर राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगलेलं होतं की आम्ही येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये महिलांच्या निधीच्या लाडकी बहीण योजनेच्या निधीच्या वाढीबाबत आम्ही तरतूद करणार आहोत। मग आता उद्या अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे आणि आता 1,500 रुपयाऐवजी 2100 मिळण्याची शक्यता आहे। तसं जर झालं तर फेब्रुवारी महिन्याचे 1,500 रुपये महिलांना भेटणार, परंतु मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तर तो 1,500 रुपयाऐवजी तो 2100 रुपयांचा महिना महिलांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो। आणि 15 मार्च पर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात, कारण की प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेला सरकार पैसे जमा करत आहे, असं त्या लाडकी बहीण योजनेच्या GR मध्ये स्पष्टपणे सांगलेलं आहे। आता याच्यामध्ये राज्यातल्या एकूण लाडकी बहीण योजनेसाठी महिला किती पात्र आहेत? तर राज्यातल्या 1,90,00,000 महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र आहेत आणि 30 लाख महिला अपात्र केलेल्या आहेत। आता या 1,90,00,000 महिला ज्या आहेत तर त्या ओरिजिनल लाभार्थी आहेत, त्या 18 ते 65 वयोगटातील महिला आहेत। एका कुटुंबामध्ये 3 महिला असतील तर 2 पेक्षा अधिक महिलांना अपात्र केलं जात आहे आणि 2च महिला एका कुटुंबामध्ये असतील तर त्यांना पुरेपूर लाभ दिला जात आहे। परंतु हे राज्यातल्या 1,90,00,000 महिलांच्या खात्यामध्ये आता जे काही लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तर तो जमा होणार आहे। परंतु 30 लाख महिला ज्या बोगस लाभार्थी आहेत किंवा काही चुकीच्या पद्धतीने लाभ घेत आहेत किंवा ज्या लाडकी बहीण योजनेमध्ये बसत नाहीत, मग अशाही महिला लाभ घेत असलेल्या 30 लाख महिलांना राज्य सरकारने अपात्र केलेलं आहे, हे मात्र स्पष्ट आहे। याचबरोबर काही बोगस लाभार्थी आहेत, जसं की 18 वयापेक्षा कमी वय असणं किंवा 65 वयापेक्षा जास्त वय असणं तरी पण लाभ घेत आहेत, मग असे बोगस लाभार्थी आहेत। मग असे बोगस लाभार्थ्यांचे पैसे बंद केलेले आहेत आणि त्यांचे पैसे बंद करून आतापर्यंत जेवढा काही त्यांनी लाभ घेतलेला आहे तर ते सर्व पैसे सरकारच्या माध्यमातून वसूल करणं सुरू आहे। आणि वसुलीच नव्हे तर यांच्यावर कडक कार्यवाही सुद्धा केली जाण्याची शक्यता आहे, कारण की बोगस लाभार्थ्यांना कडक कार्यवाही सरकार करू शकते आणि अशा चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना कडक कारवाई करण्याची शक्यता सुद्धा आहे। त्यामुळे ही सर्व अपडेट आहे। आणि ज्या महिलांच्या नावावरती शेती आहे, ज्या महिला PM किसान नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतात, त्या महिलांना 500 रुपये महिना तर मिळतच आहे। त्यांना नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीचे एकूण 3 महिन्याच्या 500 1,500 रुपये जमा झाले आणि आता फेब्रुवारी महिन्याचे 500 आणि जर मार्च महिन्यामध्ये जर सरकारने या अर्थसंकल्पामध्ये निधीची वाढ केली तर मार्चचे 1100 रुपये, कारण की निधीच्या वाढीबाबत तरतूद केली तर या महिलांना 100 रुपये मिळू शकतात। परंतु ही महिलांसाठी अत्यंत आनंदाची आपण बातमी म्हणू शकतो। उद्या राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे आणि या अर्थसंकल्पामध्ये राज्य सरकार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निधीच्या वाढीबाबत तरतूद करणार आहे
आणि 1,500 रुपयाऐवजी 2100 रुपये तरतूद होण्याची शक्यता आहे. आता हे सर्वप्रथम अपडेट तुमच्यापर्यंत जर सरकार निधीमध्ये वाढ केली किंवा लाडक्या बहिणीचं काही नवीन अपडेट आलं तर तुमच्यापर्यंत लवकर पोहोचवण्याकरता चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करायला विसरू नका. तर लाडक्या बहिणींनो या माहितीसह मी तुर्तास इथेच थांबतो. तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.